मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेबद्दल मागील काही दिवसांपासून विविध प्रकारच्या बातम्या माध्यमांद्वारे येत आहेत। त्यामध्येच आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील काही प्रमाणामध्ये फेसबुक पोस्टद्वारे एक माहिती दिली होती, ज्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार जून महिन्याअंतर्गत जवळपास 26,40,000 महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही। मग यांचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे का, किंवा आता जो जुलै महिन्याचे पैसे जमा होणार आहेत, ज्याबद्दल आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच माहिती दिली की लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील निधी आम्ही आता सरकारद्वारे महिला व बालविकास विभागाकडे दिला आहे। मग तो पैसे नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना येणार, त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर नवीन असल्यास लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, शेतकरी योजना असतील, तसेच नोकर भरतीच्या अपडेट असतील, अशा सर्व माहितींसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता ज्यांचा थांबवला आहे त्यांचा कायमस्वरूपी लाभ बंद केला आहे, असे कुठेही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले नाही। त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जिल्हाधिकारी अथवा जिल्हा स्तरावरून याबाबतची पुनर्छाननीची प्रक्रिया केली जाणार आहे, आणि ज्यामध्ये पुनर्छाननी करून ज्या महिला अटी व निकषांमध्ये पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ चालू होणार किंवा पूर्ववत करण्यात येईल। त्यामुळेच अशा महिलांना आता जुलै महिन्याअंतर्गत जो लाभ मिळणार आहे त्यामध्ये जून आणि जुलै असे दोनही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील। आता यामध्ये ज्या महिला अटी व निकषांमध्ये पात्र ठरणार नाहीत त्यांना मात्र योजनेचा यापुढील मिळणारे पैसे किंवा यापुढे मिळणारा लाभ हा बंद करण्यात येईल। तसेच यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही, परंतु जे 14,000हून अधिक पुरुष लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून मात्र वसुली केली जाणार असल्याचे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यासोबतच आपले महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच अशा लाभार्थ्यांनी, म्हणजेच की पुरुष असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाईल जर त्यांनी पैसे परत केले नाहीत तर। परंतु आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आता जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, तर लक्षात घ्या, आता जर राज्य सरकारकडून महिला व बालविकास विभागाला योजनेच्या लाभासाठी निधी वितरित करण्यात आला आहे तर येत्या 4 ते 5 दिवसांच्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या तुम्हाला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो मिळण्यास सुरुवात होईल। साधारणपणे 5 ऑगस्टच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील असे बोलले जात आहे। यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने पावले उचलायला सुरुवात केली आहे। आता लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्वीच्या लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2.5 कोटींच्या आसपास होती, म्हणजेच की 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ वितरित केला जायचा जून महिन्याच्या हप्त्याच्या आधी। जून महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत विविध प्रकारे पडताळणीची प्रक्रिया केली आणि यामधून महिलांना बाद करण्यात आले, आणि बाद केल्यानंतर ही संख्या जवळपास 2.25 कोटीवर येऊन पोहोचली। जवळपास 25 ते 26 लाख महिलांना योजनेमधून बाद करण्यात आले। त्यामुळे आता जो जुलै महिन्याअंतर्गत दिला जाणारा लाभ आहे तो 2.5 कोटी महिलांना मिळतोय का 2.25 कोटी महिलांना मिळतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यामध्ये काही महिलांनी ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज केले होते त्यांनी आपला तक्रार फॉर्म भरला, आणि तक्रार फॉर्म भरल्यानंतर त्यांचे तक्रारीची त्या ठिकाणी शहानिशा करून त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी रिसॉल्व देखील केले आहेत, आणि रिसॉल्व झालेल्या महिलांना देखील यावेळी मिळणारा लाभ हा 3,000 रुपये असणार आहे, कारण त्यांना जून आणि जुलै असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित पैसे दिले जाणार आहेत। आता ज्यांनी नारी शक्ती ॲप्लिकेशनवरून किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला होता त्यांना मात्र तक्रार फॉर्म करता आली नाही, परंतु तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या देखील अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे, आणि तुम्ही योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला देखील योजनेचे पैसे 100% दिले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। तुम्हाला जर जून महिन्याचे पैसे आले नसतील तरीही घाबरून जाऊ नका, परंतु फक्त ज्या अटी व निकषांची माहिती आहे, ज्या 7 अटी व निकष आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या। त्यामध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ 100% येणार आहे। अटी व निकषांबाबत आपल्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ आपण केली आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला नक्की समजणार आहे की तुम्ही या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढील पैसे मिळणार का नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे।
त्यासोबतच तुम्ही पात्र आहात अपात्र आहात का किंवा तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची आणि सर्वात आधी मिळणारी अपडेट तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच ही आपली व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही नवीन असल्यास आपल्या चॅनलला, आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याबद्दल देखील आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।